संसदेच्या सुरक्षेमध्ये अक्षम्य चूक। 2 तरुण प्रेक्षक गॅलरीमधून संसदेमध्ये उतरले। संसदेमध्ये लक्ष वेधण्यासाठी स्मोक कॅन्डल जाळले। दोघांना अटक। संसदेबाहेर स्मोक कॅन्डल जाळणारा तरुण महाराष्ट्रातील लातूरचा अमोल शिंदे हा चाकूरचा झरी गावचा रहिवासी। हिसारची नीलम सिंग पोलिसांच्या ताब्यात। लोकसभेमध्ये घुसखोरी करणाऱ्या सागर शर्मा या तरुणाला खासदार मनोज कोटक यांनी पकडलं। 2 तरुणांच्या घुसखोरीमुळे लोकसभेमध्ये गोंधळ। संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू। विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही संशयितांची कसून चौकशी। लोकसभेत आणि बाहेर तरुणांकडून स्मोक कॅन्डल जाळत निदर्शनं। संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर तानाशाही नहीं चलेगीच्या घोषणा। खासदारांनी संसदेच्या सुरक्षेसंदर्भात व्यक्त केली चिंता। खासदारांच्या सूचना लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक करणार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची माहिती। संपूर्ण घटनेची चौकशी सुरू। चौकशी झाल्यावर सदस्यांना पूर्ण माहिती देणार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची माहिती। गृह मंत्रालयाकडून संसदेच्या सुरक्षा उल्लंघनाच्या घटनेच्या चौकशीचे आदेश। पोलीस महासंचालक अनीश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन। आज ईडी आघाडीची बैठक। संसदेमधील घुसखोरी संदर्भामध्ये करणार चर्चा। विरोधी पक्षनेते राष्ट्रपतींची भेट घेणार। संसदेमधल्या लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे 3:13 वाजलेत। हे आज घडलेल्या घटनेतून लक्षात आलं। सरकारला संसदेची सुरक्षा ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा काय ठेवणार? शरद पवार गटाची भाजपवरती टीका। नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणं बंद। लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळाचा निर्णय। उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची सभागृहात माहिती। विधानभवनाच्या सुरक्षेसंदर्भातही पावलं उचलली पाहिजेत आणि संसदेमध्ये घुसलेले तरुण कोणत्या संघटनेचे होते हे पाहावं लागेल। संसदेमध्ये घडलेल्या घटनेवरती पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। विधिमंडळ अधिवेशनाच्या 5व्या दिवशी एकूण 15 मोर्चे निघणार। विविध मागण्यांसाठी मोर्चे विधान भवनावरती धडकणार। पोलीस भरतीच्या अनुषंगानं रिक्त जागांसंदर्भामध्ये आणि गृह खात्याच्या इतर प्रश्नांशी निगडीत लक्षवेधी सतेज पाटील यांच्याकडून उपस्थित। विविध विषयांसंदर्भामध्ये मागण्या केल्याची सतेज पाटलांची माहिती। आमदार श्रीनिवास वनगा यांच्याकडून आमदार निवासामध्ये स्वयंपाक। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर स्वयंपाक केल्याची माहिती। खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न। दिल्ली येथे 17 फेब्रुवारीला होणार पुरस्कार प्रदान। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर। 15 डिसेंबरच्या ऐवजी आता 2 फेब्रुवारीला होणार सुनावणी। मॉरिशसमधील महाराष्ट्र भवनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 8 कोटी रुपयांची घोषणा। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी दिल्लीत भेट घेणार। इथेनॉल आणि कांदा प्रश्नी करणार चर्चा। इथेनॉल आणि कांदा प्रश्नावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा। यावरती लवकरच मार्ग निघेल, अजित पवारांची माहिती। शरद पवारांनी अमित शहांकडे भेटीसाठी वेळ मागितली। इथेनॉल आणि कांदा प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी पवार आग्रही। अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात नवा अर्ज। तळोजा तुरुंगामध्ये घरचं जेवण देण्याची केली विनंती। उद्धव ठाकरे यांच्या अलिबागमधील बेकायदेशीर बंगल्यासंदर्भामध्ये किरीट सोमय्या यांची हायकोर्टामध्ये याचिका। बेकायदेशीर बांधकामाची माहिती देण्याकरता जनहित याचिका दाखल करू नका, त्यावरती काय कारवाई करता येईल ते सांगा, कोर्टानं सोमय्यांना सुनावलं। सरकार आणि सदस्यांच्या वैयक्तिक संघर्षामधून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिला। विनोद पाटील यांचा आरोप। मराठा आरक्षणाचा व मागासवर्ग आयोगातील सदस्यांच्या राजीनाम्याचा काहीही संबंध नाही, विनोद पाटील यांचं वक्तव्य। दूध उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भातली बैठक पार। 2 दिवसांमध्ये प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। जुन्या पेन्शनच्या मागणीसंदर्भामध्ये कर्मचारी संघटना आणि सरकारमध्ये सकारात्मक चर्चा। मार्च अधिवेशनापर्यंत तोडगा काढू।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही जुन्या पेन्शनवरती तोडगा नाही. बैठकीमध्ये कोणताही ठोस तारीख न दिल्यानं राज्य सरकारी कर्मचारी संघटना संपावर ठाम. छगन भुजबळ जे काही भाषणात बोलत होते ते पाहून वाईट वाटलं. मंत्रिमंडळामध्ये त्यांना कोणीही साथ देत नाही हे दिसत होतं. अन्याय होत असेल तर भुजबळांनी स्वाभिमानानं बाहेर यावं. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. मी मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा तयार केली जाते. मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीतून देऊ नका हे सगळेच म्हणतात. मग मलाच टार्गेट का केलं जातं? भुजबळांचा सवाल. मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट. मंत्री भुजबळ यांचा विधानसभेमध्ये मोठा गौप्यस्फोट. भुजबळांचा कार्यक्रम करतो असं जरांगेंनी म्हटल्याचा भुजबळांचा दावा. भुजबळांनी सांगितलं म्हणून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेतले नाहीत, मनोज जरांगे यांचा आरोप. मागासवर्ग आयोगामध्ये जात का आणली जातीय हे कळत नाही. हे सगळे खालच्या दर्जाचे विचार. कशातही जात बघणं हा रोग चांगला नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. 17 डिसेंबर रोजी अंतरबाली सराटी या ठिकाणी एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन. बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार. मनोज जरांगे यांची माहिती. मनोज जरांगे, तुम्ही देखील कुणबी आहात. तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रयत्न करा, मात्र सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या ही भूमिका चुकीची. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक अशोक जीवतोडे यांचं वक्तव्य. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. मला देखील आरक्षण हवंय. पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलची मागणी. अकोल्यामधील भाजपचे नेते विजयसिंह सोळंके यांना मुंबई पोलिसांकडून अटक. एकच फ्लॅट दोघांना विकून 33 लाखांची फसवणूक केल्याचा सोळंकेंवरती आरोप. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित भरीव मदत केली पाहिजे. द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. सरकारकडे शेतकरी डोळे लावून बसलेले आहेत. बाळासाहेब थोरात यांची सरकारकडे मागणी. दुष्काळी भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी. आज सोलापूरच्या करमाळा आणि माढा तालुक्यामधील केंद्रीय पथक पाहणी करणार. जालना जिल्ह्यातील अंबड, बदनापूर तालुक्यात देखील काही गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी साधणार संवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाची केंद्रीय पथकाकडून पाहणी. हर्सुल सांगवी, मोरहिरा, खामखेडा आणि डोणगावमधील शेतकऱ्यांशी संवाद. नाशिकमधील दुष्काळ जाहीर झालेल्या गावांची केंद्रीय पथकाकडून पाहणी. दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पाऊस, गारपिटीचा घेतला आढावा. नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्राच्या पथकाकडून पाहणी. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन अधिकाऱ्यांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा. केंद्रीय पथकाकडून धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी. पाण्याअभावी रखडलेली पेरणी संदर्भात शेतकऱ्यांशी साधला संवाद. दुष्काळाच्या पाणीसाठी केंद्रीय पथक सोलापूर जिल्ह्यामध्ये. माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी, शिंगोर्णी इथे पाहणी. सोलापूरच्या सांगोल्यामधील अचकनदाणीमध्ये मोबाईलच्या टॉर्चवरती केली दुष्काळाची पाहणी. दुष्काळी पाहणीसाठी आलेले पथक उशिरा आल्यानं मोबाईलच्या बॅटरीवरती पाहणी करण्याची आली वेळ. एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट. पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेमध्ये 68 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांचे आदेश. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारू कारखान्याला परवानगी. हे आदिवासी बांधवांचं शोषण. सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे आता ओबीसी विद्यार्थ्यांनाही मिळणार आधार योजनेचा लाभ. उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू. पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. याविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात अपील करण्याची शक्यता. रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेनंतर झालेल्या राड्या प्रकरणामध्ये नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठेंसह राड्यामध्ये सहभागी नेते आणि कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल.
धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये 16 डिसेंबरला मोर्चा. अदानींच्या कार्यालयावरती मोर्चा धडकणार. धारावीमधील 200 संघटना सहभागी होणार. शहरातील अनधिकृत होर्डिंग्सच्या विरोधात मनसेचं शोले स्टाईल आंदोलन. मीरा रोडच्या गोल्डन नेस्ट सर्कलच्या जवळ होर्डिंगवरती चढून मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. बीडच्या अंबाजोगाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. संघर्ष यात्रेनंतर लाठीचार्ज करून पोलिसांनी रोहित पवार आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं कार्यकर्ते संतप्त. नगरच्या कर्जत जामखेडमधील खर्डा इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गाव बंदची हाक. रोहित पवारांना पोलिसांनी धक्काबुक्की करून ताब्यात घेतल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. परभणीमध्ये अजित पवार यांच्या विरोधामध्ये विद्यार्थी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केली निदर्शनं. PhD वरील विधानासंदर्भात अजितदादांनी माफी मागावी, विद्यार्थ्यांची मागणी. दीपक केसरकरांनी बाळासाहेबांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गट आक्रमक. ठाण्यामध्ये केसरकरांचा पुतळा जाळून कार्यकर्त्यांचं आंदोलन. गोपीचंद पडळकर यांच्यावरती झालेल्या चप्पल फेकीच्या निषेधार्थ दौंड तालुक्यातील चौफुला येथे रास्ता रोको. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. अनुसूचित जातींसाठी लागू असलेल्या 13% आरक्षणाची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करावी आणि सर्व शासकीय योजनाही अ, ब, क, ड नुसार विभागण्यात याव्या. मातंग समाजाची मागणी. नागपूरमध्ये मातंग समाजाचा भव्य मोर्चा. पुण्यातल्या कात्रज कोंढवा परिसरातील स्थानिक नागरिकांचं आमरण उपोषण. कात्रज कोंढवा भागातील रखडलेल्या विकास कामांसंदर्भात उपोषण. स्थानिकांकडून प्रतिकात्मक फाशी घेत सरकार आणि प्रशासनाचा जाहीर निषेध. कोसी खुर्द धरणाच्या पवनी तालुक्यातील नेरला गावाला गेल्या 22 वर्षांपासून बॅकवॉटरचा फटका. गावाचा पुनर्विकास करण्याची मागणी. मात्र अद्यापही तोडगा न निघाल्यानं ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. गेल्या 7 दिवसांपासून रायगडच्या पेण तालुक्यामध्ये नागरिकांचं आमरण उपोषण सुरूच. उपोषणकर्त्यांनी जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला वाहिली श्रद्धांजली. धरणविरोधी संघर्ष समितीची हिवाळी अधिवेशनावरती धडक. निम्न पैनगंगा धरणाला विरोध असलेलं निवेदन नेत्यांना सादर. शासनाच्या नव्या वाळू धोरणाला चिपळूणमधील हातपाटी वाळू व्यावसायिकांचा विरोध. मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास 18 डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यामध्ये स्थानिकांचा बैलगाडी मोर्चा. नागपूर विधान भवनावरती धडकणार. BRSच्या वतीनं शेतकरी आणि स्थानिकांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चाचं आयोजन. वर्ध्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या ठिय्या आंदोलनाला यश. उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्याचं दिलं आश्वासन. मुंबई विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. कुलगुरूंच्या दालनाच्या बाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या. IPL फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये आलेल्या ईडीला दणका. 98 कोटींचा दंड रद्द करण्याचा न्याय प्राधिकरणाचा निर्णय योग्यच. हायकोर्टाकडून स्पष्ट. ईडीकडून दाखल केलेल्या सर्व याचिका हायकोर्टानं फेटाळल्या. मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तरुणाकडून जिम ट्रेनरवरती चाकून हल्ला. आरोपीला उत्तर प्रदेशच्या गोंडामधून अटक. मेट्रो पाठोपाठ आता बुलेट ट्रेन प्रकल्पालाही कामबंदची नोटीस. प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होत नसल्यानं नोटीस बजावल्याची माहिती. राज्यातल्या महामार्गांवरती 1004 ब्लॅक स्पॉट. सर्वाधिक 64 ब्लॅक स्पॉट संभाजीनगरमध्ये. त्यापाठोपाठ नगर, धुळे, नवी मुंबई आणि मुंबईमध्येही अपघातांची संख्या अधिक. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसच्या जन आहार कॅन्टीनमध्ये भीषण आग. कॅन्टीनला लागलेली आग वेटिंग रूमपर्यंत. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण आणि अनेक गाड्या रद्द. ठाण्याच्या कळवेमधील शिंदेगडाच्या कार्यालयाची तरुणाकडून तोडफोड. माजी नगरसेविका प्रियंका पाटील आणि शिवसेना विभाग प्रमुख अविनाश पाटील यांचंही जनसंपर्क कार्यालय असल्याची माहिती. ठाण्यामध्ये अवैधरित्या धाबे आणि मद्य विक्री करणाऱ्या विरोधामध्ये हॉटेल संघटना आक्रमक. कारवाई न झाल्यास येत्या 31 डिसेंबरला हॉटेल बंदचा इशारा.
बेडच्या खापर पांगरी इथे कुणबी नोंदी सापडत नसल्यानं एकाची आत्महत्या. मुलीच्या शिक्षणाच्या चिंतेमधून आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. नाभाशोभा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक. त्यानुसार तब्बल 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नगरच्या पाथर्डीमधील एका सिनियर कॉन्स्टेबलकडून आत्मदहनाचा इशारा. पदोन्नती न मिळाल्याचा आरोप. पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये नौदलाचा बीटिंग द रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी सोहळा. अरबी समुद्रामध्ये उभ्या असलेल्या 5 INS नौकांना विद्युत रोषणाई. जेजुरी गडावरती चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीची विधिवत पूजा. करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं लोकार्पण. या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रत्येक तालुक्यामध्ये मंगल कलश आणि अक्षता पाठवून निमंत्रण. शिर्डीमधील श्रीरामपूरमध्ये मंगल कलश आणि अक्षतांचं उत्साहामध्ये स्वागत. केळी उत्पादनासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये केळीचा तुटवडा. अवकाळीसह इतर संकटांचा केळी उत्पादनावरती परिणाम. ऐन हिवाळ्यामध्ये अंड्यांच्या किमतीमध्ये वाढ. मुंबईमध्ये रिटेलला 1 डझन अंडी 84 ते 90 रुपये दरानं. महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये अभिनेता साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तपास प्राथमिक अवस्थेमध्ये असल्यानं अटकपूर्व जामीन दिल्यास तपासावरती परिणाम होण्याची शक्यता असल्याचं म्हणत सत्र न्यायालयानं जामीन नाकारला. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोहन यादव यांच्याकडून धार्मिक स्थळांसंदर्भामध्ये पहिला आदेश जारी. अनियंत्रित आवाजामध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यास मुख्यमंत्र्यांकडून मनाई आदेश जारी. अयोध्येमधील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार. 30 डिसेंबरला दिल्लीहून अयोध्येला इंडिगोचं पहिलं विमान झेपावणार. तर 6 जानेवारीपासून नियमित विमान सेवा सुरू होणार. वित्तमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेमध्ये नवविधेयक सादर करणार. सीमाशुल्क वाढणार का याकडे लक्ष. गुजरातमध्ये आपला मोठा धक्का. आमदार भूपेंद्र भयानी यांची पक्षाला सोडचिठ्ठी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 18 डिसेंबरला हैदराबादच्या दौऱ्यावर. 5 दिवस दक्षिण भारताचा दौरा. दिल्लीमधल्या फतेपूर बेरी परिसरामध्ये गोदामाला भीषण आग. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट. अमेरिकेमधील वॉलमार्टमध्ये मिळणार मेड इन इंडिया सायकल. US मधील भारताचे राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी व्यक्त केला आनंद. देशांतर्गत कारणांमुळे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचा भारत दौरा रद्द. जो बायडन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. 1 जानेवारीपासून वाहनांच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा मर्सिडीज बेंझचा निर्णय. त्यानुसार कंपनी आपल्या काही मॉडेल्सची किंमत 2% वाढवणार. अॅनिमल नंतर रामाच्या भूमिकेमध्ये झळकणार रणबीर कपूर. रामायणच्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात. द केरला स्टोरी चित्रपटाचं OTT प्रदर्शन पुन्हा एकदा लांबणीवर. अभिनेत्री अदा शर्मानं हा चित्रपट 2023च्या अखेरीस प्रदर्शित होईल असं सांगितलं होतं. मात्र हा आता जानेवारी 2024 मध्ये OTT वरती प्रदर्शित होण्याची शक्यता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.